नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 13 यामध्ये आपण सादर करणार आहोत. याच्यामध्ये आपण जी के आणि चालू घडामोडीचे काही प्रश्न आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, प्रहार धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रहार धोरण हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दहशतवादी विरोधी. प्रहार हे धोरण दहशतवादी विरोधी क्षेत्राशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, LPG सिलेंडरच्या किमतीत मार्च 2026 मध्ये अंदाजे किती वाढ झालेली आहे? LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये मार्च 2026 मध्ये अंदाजे किती वाढ झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ₹60 ही वाढ झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रात वीज थकबाकी वसुलीसाठी कोणती संस्था कार्यरत आहे? महाराष्ट्रामध्ये वीज थकबाकी वसुलीसाठी कोणती संस्था कार्यरत आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे MSEDCL ही संस्था राबवत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या आघाडीने विजय मिळवलेला आहे? सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने आघाडीचा विजय केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, चौदार तळ्याचा विकास प्रकल्प कोणत्या वर्षाच्या निमित्ताने आहे? बघा, चौदार तळ्याचा विकास प्रकल्प कोणत्या वर्षाच्या निमित्ताने साजरा केला जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2026 ला ते साजरा केला जाणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाड येथील चौदार तळे विकास प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झालेला आहे? महाड येथील चौदार तळे विकास प्रकल्पासाठी किती निधी मंजूर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 55.80 कोटी हे निधी मंजूर केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोल्हापूर RTO तपासणी कशामुळे सुरू झालेली आहे? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. कोल्हापूर RTO तपासणी कशामुळे सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आग घटनाशी ही RTOची तपासणी सुरू झालेली आहे. कशासाठी मित्रांनो? आग घटना यासंबंधी RTOची तपासणी ही सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? बघा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती हे कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतिभा पाटील. हे काय मित्रांनो? भारतातील पहिल्या राष्ट्रपती महिला होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, प्रहार धोरण कोणत्या मंत्रालयाने जारी केलेले आहे? प्रहार धोरण हे कोणत्या मंत्रालयाने जारी केलेले आहे सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गृह मंत्रालयाने प्रहार धोरण हे सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, धर्म स्वातंत्र्य विधेयकाचा मुख्य उद्देश काय? बघा, धर्म स्वातंत्र्याचा विधेयकाचा मुख्य उद्देश आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बळजबरी धर्मांतर रोखणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, चौदार तळे कोणत्या सामाजिक चळवळीशी संबंधित आहे? चौदार तळे हे कोणत्या सामाजिक चळवळीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अस्पृश्यता विरोधी हे चळवळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्रात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याचे कारण काय होते? बघा, महाराष्ट्रामध्ये गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याचे मुख्य कारण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युद्ध परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना ही कधी झालेली आहे? तुम्हाला हा प्रश्न खूप वेळेस मित्रांनो रिपीट झाला आहे आणि विचारण्याची पुढील पण खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1969 ला इस्रोची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असणारा वायू कोणता? बघा, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात प्रमाण असणारा वायूचे आपले नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नायट्रोजन. हे काय मित्रांनो?
78% हे नायट्रोजन आपल्या म्हणजे पृथ्वीवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कधी झालेली आहे? बघा, पानिपतची तिसरी लढाई कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतात इंग्रजांनी पहिली कारखाना म्हणजे कोठे उघडलेला आहे? भारतामध्ये इंग्रजांनी पहिला कारखाना कोठे स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुरत या ठिकाणी, म्हणजे सुरत म्हणजे गुजरात या ठिकाणी सुरू केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ओझोन स्तर कोणत्या थरात आढळतो? बघा, ओझोन थर हा कोणत्या म्हणजे स्तर हा कोणत्या थरामध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्टेटोस्फियर. काय म्हणतो? स्टेटोस्फियर याच्यामध्ये ओझोन थर हा वायू म्हणजे स्तर हा आढळत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बघा, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर. बेंगळूर काय मित्रांनो? सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे हे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भूगर्भातील पाण्याचा अभ्यास याला काय म्हणतात? बघा, भूगर्भातील पाण्याच्या अभ्यासाला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हायड्रोलॉजी. काय मित्रांनो? हायड्रोलॉजी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कोणत्या ठिकाणी केलेला आहे? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केलेला आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? प्रतापगड या जवळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, हरित क्रांती भारतामध्ये कोठे आणलेली आहे? बघा, हरित क्रांती भारतामध्ये कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणी आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे M.S. स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांती आणलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? बघा, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिरा. हिरा काय मित्रांनो? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे A.O. हुम. काय मित्रांनो? A.O. हुम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय? बघा, व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एस्कॉर्बिक ऍसिड. काय मित्रांनो? एस्कॉर्बिक ऍसिड. त्याला आपण व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, विजेचा शोध कोणी लावला? बघा, विजेचा शोध हा कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन. काय मित्रांनो? बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, रक्ताचा लाल रंग हा का असतो? बघा, रक्ताचा लाल रंग हा का असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, युनोची स्थापना कधी झाली आहे? बघा, युनोची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1945 ला युनोची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होते? बघा, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी काय मित्रांनो? भारतातील पहिल्या पंतप्रधान महिला होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कारगिल युद्धात भारताचे पंतप्रधान कोण होते? बघा, कारगिल युद्धामध्ये भारताचे पंतप्रधान नेमके कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. हे काय मित्रांनो? कारगिल युद्धाच्या काळामध्ये ते पंतप्रधान होते. कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, ऑपरेशन विजय कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? ऑपरेशन विजय हे कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कारगिल युद्धाशी संबंधित, म्हणजे ऑपरेशन विजय हे संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालक घडामोडी आणि जीकेचे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि
चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या चॅनलमध्ये. धन्यवाद.